फिजिक्सचा जसं की न्यूटनचा पहिला लॉ सांगितला तर लगेच आपण रट्टामार सुरू होतो की एव्हरी बॉडी रिमेन्स ॲट स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन स्टेट ऑफ मोशन अनलेस और अंटिल इट कॅन नॉट ॲक्टेड अपॉन बाय सम एक्सटर्नल फोर्स. इट्स न्यूटन्स फर्स्ट लॉ लाईक दॅट. बट वॉट यू अंडरस्टँड फ्रॉम न्यूटन्स फर्स्ट लॉ. आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांना हे विचारतो तर आम्हाला असं एक्सपेक्टेड नसतं की रट्टा मारलेली डेफिनेशन मगअप करावी. जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणतो मॅडम विश्वामध्ये असलेली कोणतीही वस्तू ती स्थिर असेल तर ती स्थिरच राहील आणि ती जर डायनामिक मोशन फॉर्ममध्ये असेल तर ती मोशन फॉर्ममध्येच राहील जोपर्यंत त्याच्यावरती कोणतंही बाह्य बल किंवा एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होत नाही. दॅट इज सॅटिस्फॅक्शन. यू इमॅजिन द फिजिक्स, यू इमॅजिन द न्यूटन्स फर्स्ट लॉ अँड दॅट्स ॲक्च्युली एक्सपेक्टेड. म्हणून मी म्हणत नाही की भरम 50-60 विद्यार्थ्यांनी फिजिक्स घ्यावा. मी म्हणते की ज्याला फिजिक्सचा कन्सेप्ट इमॅजिन होतो, सराउंडिंग काय घडते हे ज्याला इमॅजिन होतं अशा लोकांनी फिजिक्स ठेवावा. वी रिक्वायर्ड, आवर नेशन रिक्वायर्ड द स्टुडंट्स विच अंडरस्टँड द सायन्स इन डेप्थ. आपल्या खूप क्वालिटीचे इन्स्टिट्यूट आहेत, इस्रो आहे, नेव्ही आहे. And we require the students who have the imagination power to imagine the physics, imagine the science. We are not expecting that student having a scorecard, good scorecard. Oh, out of 100 you got 95 in physics. This doesn't matter. The matter is how you imagine the science, how you feel the science, and how you apply the science, and that is the actual basic requirement. आणि हा मायना लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी FYBSCला विषयाची निवड करताना याचा विचार करावा. तुमच्या स्कोअर कार्डवरती किती मार्क्स आलेले आहेत हे पाहून तुम्ही विषयाची निवड करू नये, तर आपल्याला तो विषय किती इमॅजिन होतो, त्याची डेप्थ किती समजते ह्यावरती विषयाची निवड करा. कन्सेप्ट क्लिअरिटी. खूप सोपे शब्द असतात, आपण खूप कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये घेतो त्यांना. जसं की 11-12ला तुम्ही शिकलाच आहात. रेझिस्टर, रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी. मी जर आत्ता विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स, फर्स्ट इयरच्या क्लासमध्ये मी पहिल्यांदा हाच प्रश्न विचारते. व्हॉट डू यू मीन बाय डेरिव्हेटिव्ह, व्हॉट डू यू मीन बाय रेझिस्टन्स, व्हॉट डू यू मीन बाय रेझिस्टर, व्हॉट डू यू मीन बाय रेझिस्टिव्हिटी. लिसन, रेझिस्टर इट इज ॲक्च्युली डिव्हाइस. Okay, resistor is device which is built in circuit to oppose the flow of current. Okay, and resistance, it is the property of that resistor to oppose the flow of current. And then what is the resistivity? Basic fundamental 3 शब्दातला अर्थ आहे. रेझिस्टिव्हिटी ही त्या मटेरियलची क्षमता आहे कशाला, तर करंटला अपोज करण्याची, चार्ज फ्लोला अपोज करण्याची. Means resistor it is a device, resistance it is a property, and resistivity it is the ability of that material to oppose the flow of current. ह्या पद्धतीने तुम्ही फंडामेंटल्स जर शिकून घेतले ना तर फिजिक्स बिलकुल अवघड नाही.